महायुतीच्या काळात मागासवर्गीयांवरील अत्याचारात वाढ झाली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। तर महायुती सरकारमध्ये आता या अत्याचारात वाढ झाल्या अशा प्रकारची प्रतिक्रिया आता आठवलेंनी दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीला घरचा आहेर दिलाय। महायुती सरकारमध्ये मागासवर्गीय असुरक्षित आहेत असं सुद्धा यावेळी आठवलेंनी म्हटलं। तर भोरमधील हत्या प्रकरणावर बोलताना आठवलेंनी या संदर्भात चिंता व्यक्त केली। आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहावर बंधनं असू नयेत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ही मागणी केली। मुस्लिम समाजाला कठोर विरोध करण्याच्या भूमिकेशी मी सहमत नाही असं देखील यावेळी आठवलेंनी म्हटलंय। रामदास आठवले यांनी हे वक्तव्य केले। दलितांना थोडी असुरक्षितता वाटते। म्हणजे सरकार आपलं असूनही या सरकारला आपण एवढं भरभरून मतदान केलं की सरकार असतानाही जर दलितांची अशी अवस्था होत असेल तर ते योग्य नाही आहे। मला वाटतं की याच्यामध्ये कोणालाही पाठीशी घालता कामा नये। माननीय देवेंद्र फडणवीस यांना एक आमचं शिष्टमंडळ लवकर भेटणार आहे आणि दलितांना न्याय मिळणार आहे की नाही, ज्या सरकारमध्ये आम्ही आहोत त्या सरकारमध्ये आमच्यावर अन्याय होत असेल तर ही गोष्ट बरोबर नाही आहे। लव जिहाद माझी भूमिका अशी आहे की दोन मुलांनी मुलींनी लग्न केलं तर त्याला विरोध होऊ नये, पण मुलीला मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न होऊ नये। जर कायदा होत असेल तर त्यामध्ये अशा पद्धतीची त्यामध्ये अमेंडमेंट असावी। आणि पण मुलं आणि मुली एकत्र येतात तर आता मुस्लिमसुद्धा आपल्या त्या देशातलाच आहे, जो काय पाकिस्तानमधला नाही आहे, तो मुसलमान आपला इथलाच आहे। आणि भाईचारा मजबूत करायचा असेल तर आपण एकदम कठोर भूमिका घेणं योग्य नाही।